Hello dear students, here Dilip Jadhav sir. Today we are going to learn the 8th chapter of the Science 2, Cell Biology and Biotechnology. म्हणजेच पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान. Now, what is cell? पेशी म्हणजे काय? The structural and functional unit of the body is called a cell. शरीरामध्ये कार्यात्मक आणि रचनात्मक असलेला एकक म्हणजे पेशी. आपले संपूर्ण बॉडी ही पेशींच्या पासून बनलेली आहे. नो व्हॉट इज टिश्यू? टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल्स दॅट परफॉर्म अ सिमिलर फंक्शन. टिश्यू म्हणजे ऊती, एकाच प्रकारच्या कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला ऊती असं म्हणतात. आता आपण जो प्रकरणाचा भाग पाहतोय की सेल बायोलॉजी. दिस इज अ न्यू टेक्नॉलॉजी. दिस इज अ न्यू ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी विच इज व्हेरी मच बेनिफिशियल फॉर द ह्युमन बीइंग्स ऑन द अर्थ. एक प्रगतशील विज्ञान आहे आणि या प्रगतशील विज्ञानाचा या पृथ्वीवरील मानवाला रोग निर्माण करण्यासाठी विविध प्रकारच्या वनस्पतीची निर्मिती करण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला आहे. एक लक्षात ठेवा, एक वनस्पती आहे आणि त्याच्यापासून अनेक प्रकारच्या वनस्पती रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या निर्माण करता येतात. तुम्ही एखाद्या नर्सरीमध्ये गेला असेल, रोपवाटिकामध्ये गेला असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी काय पाहायला मिळतं की प्रचंड मोठ्या जागेवरती एकाच प्रकारच्या वनस्पतीची छोटी छोटी रोपटी असतात. तर गुलाबाची असतील किंवा इतर वनस्पतीची असतील, आपण ती विकत घेतो. मग ही नर्सरी कशा पद्धतीनं तयार केली जाते? या ठिकाणी एक डायग्रॅम आहे की याला टिश्यू कल्चर असं म्हणतात. ही जी आहे ही मूळ वनस्पती आहे, याला स्रोत म्हणतात. याच्यापासून त्या वनस्पतीचा जो कंद आहे म्हणजेच बल्बकॉर्न बाजूला काढला जातो. मग त्याच्यावरती प्राथमिक संस्कार केले जातात. त्याला प्रायमरी हार्डनिंग असं म्हणतात. आणि प्रायमरी हार्डनिंग केल्यानंतर या ठिकाणी त्याचं रिप्रोडक्शन, मल्टिप्लिकेशन होतं आहे. म्हणजे जे टिश्यू काढलेत त्याचे अनेक टिश्यू केले जातात, तयार केले जातात आणि हे निर्जंतुक तयार करावे लागतात. त्याच्यानंतर या ठिकाणी जे दिले की खोड किंवा मूलारंभ असं म्हणतात त्याला. आणि मग त्याच्यावरती सेकंडरी जे आहे हार्डनिंग करण्यापूर्वी प्रायमरी हार्डनिंग केलं जातं आणि अशा प्रकारची छोटी छोटी नर्सरीची रोपटी तयार केली जातात आणि याच्यापासून पुन्हा मूळ वनस्पतीसारख्या अनेक वनस्पती तयार केल्या जातात. या ठिकाणी काय कळलं की जी टिश्यू आहे किंवा वनस्पतीतली पेशी आहे ती बाजूला काढतात. त्याच्यावरती योग्य प्रकारे काळजी घेतली जाते आणि ती काळजी घेऊन त्याच पेशीपासून, ऊतीपासून तशाच प्रकारची शेकडो रोपटी तयार केली जातात आणि प्रयोगशाळेमध्ये केली जातात. म्हणजे इतकं विज्ञान आता पुढे गेलेलं आहे. नाव सेल बायोलॉजी और दी सायटॉलॉजी. पेशी विज्ञान. द स्टडी ऑफ स्ट्रक्चर, types and organelles of the cell division and some other aspects together is known as the cell biology or the cytology. म्हणजे अशा विज्ञानामध्ये पेशींची रचना, पेशीमधली विविध अंगके या सर्वांचा अभ्यास केला जातो. त्याला पेशी विज्ञान असं म्हणतात. रिसर्च इन्स्टिट्यूट्स फॉर डेडिकेटेड रिसर्च इन सेल बायोलॉजी. या पेशी विज्ञानावरती अभ्यास करणाऱ्या काही भारतामध्ये संस्था आहेत. नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स ही पुण्यामध्ये आहे. इन स्टेम, दिस इन बेंगलुरू. नाव स्टेम सेल्स. स्टेम सेल्स म्हणजे मूळ पेशी. आपल्या शरीरामध्ये अशा कोणत्या मूलपेशी आहेत की त्या पेशीपासून आपल्या शरीराचा एखादा परत अवयव बनवता येईल. जो अर्भक असतं साधारणतः 14 दिवसाचा आपल्या आईच्या पोटामध्ये, त्या सगळ्या अर्भकामध्ये, मांसाच्या गोळ्यामध्ये, युग्मनजामध्ये सगळ्या मूलपेशी असतात आणि ती एक पेशी
शरीरातल्या कोणत्याही अवयवाला जन्म देऊ शकतं. या सर्व अभ्यास याच्यामध्ये केलेला आहे. स्पेशल टाइप्स ऑफ सेल प्रेझेंट्स इन द बॉडी ऑफ द मल्टीसेलुलर ऑर्गॅनिझम्स that can give rise to cells of all other types are called stem cells. I just earlier explained you the zygote of 14 days. The total zygote is made up of the stem cells, मूलपेशीपासून. Stem cells can be used to produce new tissues in laboratory. या मूलपेशी बाहेर काढून प्रयोगशाळेमध्ये पुन्हा त्याचं मल्टिप्लिकेशन केलं जातं. Stem cells also play an important role in the वुंड हिलिंग. जखम भरू करण्यासाठी सुद्धा या मूलपेशींचा वापर होतो. डिफरन्सिएसेस ऑफ स्टेम सेल्स. या ज्या स्टेम सेल्स असतात, या स्टेम सेल्स याचे जे आपण विभेदन आहे किंवा इतर गोष्टीविषयी माहिती पाहूया. वेअर आर स्टेम सेल्स फाउंड. ह्या मूलपेशी कुठे सापडतात, आपण या मूलपेशी कुठे कुठे सापडतात याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. इन द umbilical cord present in the uterus of mother. म्हणजे आईच्या गर्भाशयात असणाऱ्या नाळेमध्ये मूलपेशी आहे त्या बाहेर काढल्यानंतर आपल्या बाळाच्या कोणत्याही अवयवाला जन्म देता येतो. इन द ब्लास्टोस्टिक स्टेज ऑफ एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. म्हणजे भ्रूणाच्या कोरपुटी अवस्थेमध्ये. इन द रेड बोन नॅरो. रक्त अस्थिमज्जेत. इन ॲडोपोज कनेक्टिव्ह टिश्यूज ऑफ ॲडल्ट ह्युमन बिईंग्स. म्हणजेच ज्या मेदऊती असतात वयस्क माणसं त्याच्यामध्ये. इन ब्लड आणि रक्तामध्ये. स्टेम सेल प्रिझर्वेशन. ह्या उती बाहेर काढल्यानंतर दुसऱ्या अवयवासाठी वापरायचे आहेत आपल्याला, तर त्या काळजीपूर्वक जतन करावे लागतात. प्रिझर्वेशन. नाऊ दीज stem cells are kept in small sterile vials kept in liquid nitrogen. द्रवयुक्त नायट्रोजनमध्ये निर्जंतुकीकरणामध्ये ठेवल्या जातात. अँड टेम्परेचर मेंटेन इज -135 डिग्री सेल्सिअस टू -190 डिग्री सेल्सिअस. नाऊ स्टेम सेल रिसर्च. मूलपेशी संशोधन. हे जे मूलपेशी संशोधन आहे त्याचे दोन प्रमुख प्रकार पडतात. हे जे आहेत दोन प्रमुख प्रकार, एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स अँड ॲडल्ट स्टेम सेल्स. म्हणजेच भ्रूणीय मूलपेशी आणि वयस्क किंवा प्रौढ मूलपेशी. एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स म्हणजे भ्रूणामध्ये असणाऱ्या स्टेम सेल्स. मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे एम्ब्रियो इज फॉर्म बाय डिव्हिजन ऑफ झायगोट. भ्रूण असतो त्या भ्रूणामध्ये, बट बाय 40th डे ऑफ कॉन्सेप्शन सेल डिफरन्सिएशन स्टार्ट्स. गर्भधारणा झालं तर मातेच्या पोटामध्ये पेशींच्या विशेषीकरणाची सुरुवात गर्भधारणानंतर 14व्या दिवसापासून होते आणि त्याच्यामध्ये सगळ्या मूलपेशी असतात. आणि या मूलपेशी शरीरातील 220 प्रकारच्या पेशींना जन्म देतात. त्याच्यामध्ये ओसाइट्स आहेत, हेप्टोसाइट्स आहेत, लिव्हर सेल्स म्हणजे द न्यूरॉन्स चेतापेशी आहेत आणि या सर्वांना जन्म येतात. मग बिफोर द डिफरन्सिएशन द एम्ब्रियॉनिक सेल्स आर कॉल्ड एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स. ह्या पेशींचं विभेदन होण्यापूर्वी गर्भाशयामध्ये त्यांना मूलपेशी असं म्हणतात. आणि या मूलपेशींचा उपयोग अवयव प्रत्यारोपणासाठी होतो. आता प्रौढ व्यक्ती जे असतात त्याला ॲडल्ट सेल्स असं म्हणतात. ते कुठे सापडतात तर रेड बोन मॅरो म्हणजे अस्थिमज्जेमध्ये. ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजेच मग सांगितल्याप्रमाणे मेदऊतीमध्ये, ब्लड रक्तामध्ये. नंतर कॉर्डबल ग्लॅन्ड, प्लासेंटा. प्लासेंटा म्हणजे जी वार असते, म्हणजे जन्माला आल्यानंतर वरतून एक पडदा येतो बारीक,
त्याच्यामध्ये असतात. आता युजेस ऑफ स्टेम सेल्स, ह्या ज्या स्टेम सेल्स असतात मूळ होती बाळाच्या शरीरातल्या किंवा आता ॲडल्टमध्ये सांगितलं, त्याचा उपयोग काय होतो? सेल थेरपी, रिप्लेसिंग द डेड सेल्स इन पेशंट्स ऑफ डायबेटीस, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन्स, अल्झायमर डिसीज आणि पार्किन्सन्स ETC. म्हणजे ज्यांना हृदयविकाराचा झटका येतो, डायबेटीस म्हणजे मधुमेह असतो, अल्झायमर असतो, कंपवात असतो, पार्किन्सन्स असं म्हणतात, त्यांच्यासाठी उपयोगाला येतात. द फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स इन द पेशंट्स ऑफ ॲनिमिया, ज्यांना ॲनिमिया होतो, ब्लड कमी असताना रक्तनिर्मितीसाठी होतो, ल्युकेमिया होतो, त्यांनाही होतो. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन, काही अवयव रोपणासाठी होतं. ते कोणते अवयव आपण रोपण करू शकतो? इन ऑर्गन फेल्युअर सच ॲज किडनी अँड लिव्हर, किडनी लिव्हरसाठी होतो. सम टिश्यूज कॅन बी फॉर्म बाय स्टेम सेल्स अँड ट्रान्सप्लांटेड इन अ निडी पेशंट. काही वेळेला या मूलपेशीपासून दुसरे अवयव बनवता येतात आणि पुन्हा त्या व्यक्ती शरीरामध्ये सोडवता येतात, आणि यालाच ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन असं म्हणतात. फॉर किडनी अँड स्किन, लाईव्ह डोनर कॅन बी टेकन. किडनी आणि स्किनसाठी मृत्यू पावल्यानंतर त्या व्यक्तीचा उपयोग होऊ शकतो. बट लिव्हर, हार्ट, आईज कॅन बी डोनेटेड पॉश्युमसली दॅट आफ्टर डेथ. म्हणजे पहिले जे सांगितले स्किन, किडनी, ही जिवंत असलेल्या माणसापासून घेता येतं, पण लिव्हर, हार्ट, डोळे हे मृत्यूपश्चात घेता येतात, आणि या सर्वांचा उपयोग सेल बायोलॉजीमध्ये होतो. इथंपर्यंत एवढं बस. अभ्यास व्यवस्थितपणे करायचा आहे आणि पुन्हा व्हिडिओ पुन्हा पाहायचा आहे. धन्यवाद.